नीलमला आज सकाळपासूनच खूप टेन्शन आलेलं होतं. कारण आज तिला दवाखान्यात जाऊन सोनोग्राफी देखील करायची होती. मुलगी असेल तर काय होईल या दडपणाखाली ती आज होती. घाबरत घाबरत ती दवाखान्यातून सोनोग्राफी करून आली. पण ज्याची भीती होती तेच झालं. पण त्यानंतर तिने जो निर्णय घेतला तो तर नीलम व अमितच्या लग्नाला बरीच वर्ष पूर्ण झाली होती. त्यांना 2 गोंडस छान मुली देखील होत्या. नीलम तिच्या मुलींसोबत खूप खुश होती. तिला तिसरं अपत्य नको होतं. पण सासूंचा हट्ट होता की घराण्याला वारस हवा, मला नातू हवा, असं ती नेहमी म्हणायची. आणि तिच्या याच हट्टासाठी नीलम पुन्हा एकदा आई होणार होती. नीलमने बाळ न होण्यासाठी गोळ्यासुद्धा घेतल्या होत्या. कारण तिला पुन्हा एकदा गर्भपात करायचा नव्हता. त्या गर्भातील बाळाला मारायचे नव्हते. कारण जेव्हा तिला पहिल्यांदा 2 मुली झाल्या होत्या तेव्हा देखील सासूने मुलगाच हवा या हट्टासाठी 2दा तिचा गर्भपात केला होता. त्यामुळे ती यावेळेस जरा घाबरूनच होती. पण एके दिवशी तिच्या सासूला तिच्या गोळ्या सापडल्या. तेव्हा तिने तिला खूप अपशब्द वापरले आणि तिला बाहेर जायलासुद्धा मनाई केली. त्यानंतर तिला कुठेही बाहेर जाता आले नाही. आज पुन्हा एकदा तिला अपराधी वाटत होतं. कारण आजसुद्धा तिला सोनोग्राफी करण्यासाठी दवाखान्यात जायचे होते. सोनोग्राफी केल्यानंतर मुलगा असेल की मुलगी यावर तिच्या गर्भातील बाळाचे भविष्य ठरणार होते. जर मुलगा असेल तर सासू खुश होणार होती. पण जर मुलगी असेल तर त्या बाळाला गर्भातच मारणार होती. आणि याचंच टेन्शन नीलमला आलेले होते. त्यामुळे ती सकाळपासूनच खूप जास्त उदास होती. तरी देखील सासू तिचे काही ऐकत नाही. तिला घेऊन हॉस्पिटलमध्ये जाते. तिथे तिची सोनोग्राफी केली जाते आणि संध्याकाळी रिपोर्ट येणार असतो. त्यामुळे त्या दोघीही घरी परततात. घरी आल्यानंतर सासू आपल्या रूममध्ये आराम करण्यासाठी निघून जाते. पण नीलमचे मात्र कोणत्याही कामात लक्ष राहत नाही. ती त्या दिवशी व्यवस्थित जेवत देखील नाही, तर आपल्याच विचारात हरवून जाते. आपण याआधीसुद्धा 2दा गर्भपात केला आहे आणि आज परत तिसऱ्यांदा जर मुलगी असेल तर? पुन्हा एकदा सासू मला जबरदस्तीने गर्भपात करायला भाग पाडेल. पण मला त्या बाळाला मारायचे नाही आहे. त्या बाळाचा जीव घ्यायचा नाहीये, असं ती स्वतःशीच बोलत राहते. जर या वेळेसही मुलगी असेल तर काय करायचे? सासूने तर सांगितलेले आहे की जर आता मुलगा झाला नाही तर मला कायमची माहेरी पाठवणार आहे. पण मी काय करू असा विचार करत असते. आणि मग पुढच्या एका क्षणात तिला आतून आवाज ऐकू येतो. आई, मी बोलते आहे. तू एवढी उदास का आहेस? मी या जगात यावं असं तुला वाटत नाही का? तू गप्प का आहेस? आई, मलासुद्धा जगायचं आहे. तुझ्या पोटी जन्म घेऊन मला आनंदात राहायचं आहे. मला माझ्या बहिणींसोबत थोडी मस्ती देखील करायची आहे. तू का सांगत नाहीस आजीला की मला मारू नको? तू का बाबांना समजून सांगत नाहीस? आई, मलासुद्धा जगायचं आहे. लेकीचे हे बोलणे ऐकून नीलम जोरात रडू लागली. आपल्या जन्माला ही न आलेल्या बाळाच्या वेदना, भावना ऐकून तिचे मन हतबल झाले, बेचैन झाले. बघता बघता संध्याकाळ झाली. दवाखान्यातून ती रिपोर्ट घेण्यासाठी नीलम गेली. रिपोर्ट पाहून तर तिला धक्काच बसला. कारण याही वेळेस तिला मुलगीच असते. तो रिपोर्ट पाहून तिला खूप मोठा धक्का बसला. काय करावे काय नाही हे तिला काहीच तेव्हा सुचेना. ती त्याच विचारात तेथेच बसून राहिली. थोडा वेळ बसून विचार करू लागली की आता मी घरी जाऊन काय सांगू? सासूला जर खरं सांगितलं की याही वेळेस मुलगा नाही तर सासू मला घरात ठेवणारच नाही. आणि मग मी कुठे जाऊ, काय करू असा विचार ती ते करत होती. आणि मग तेथून ती उठली, घरी जाण्यास निघाली. घरी येताच सासू तिला आनंदाने विचारू लागली, आता मुलगाच होणार आहे ना? मी खूप आनंदात आहे. तू सुद्धा देवासमोर साखर ठेव, कारण आता मला नातू होणार आहे. आता तू फक्त आराम करायचा, स्वतःची व माझ्या नातवाची काळजी घ्यायची.
सासूचा आनंद पाहून ती तेव्हा काहीच बोलली नाही. ती गपचूप आपल्या रूममध्ये निघून गेली. पण काय सांगावं हा प्रश्न तिच्यासमोर येतच होता. तेव्हा ती काहीच बोलली नाही. काही दिवस तिने गप्पच राहण्याचे ठरवले. आपल्या राहण्याची दुसरी सोय होत नाही तोपर्यंत तिने असे करण्याचे ठरवले होते की ती कोणालाच काहीच खरं सांगणार नाही. कारण की जर तिने त्या दिवशी आपले सत्य, मुलगी होणार आहे हे सत्य जर सासूला सांगितले तर ती तिला पुन्हा गर्भपात करायला लावेल किंवा तिला घर सोडण्यासाठी भाग पाडेल. या दोन्हीपैकी तिला आत्ता कोणतीही गोष्ट करायची नव्हती. म्हणून तिने काही दिवस शांत राहणे पसंत केले. पण मनात विचारांचे गोंधळ येतच होते. नीलमला ठरवले होते की यावेळेस काहीही झालं तरी आपण गर्भपात करणार नाही आहोत. तर या बाळाला, माझ्या मुलीला मी नक्की जन्माला घालेन. त्यासाठी मला घर सोडावं लागलं तरी चालेल. पण मी आता कोणत्याही पापाचे भागीदार होणार नाही. हे पाप आता मी माझ्याकडून पुन्हा एकदा करणार नाही. असा मनाशी पक्का विचार करून ती एक निर्णय घेते. काही दिवस ती तिथेच राहते आणि मग काही दिवसानंतर ती माहेरी जाण्याचे ठरवते. सासूशी बोलते आणि ती काही दिवस माहेरी जात आहे असे सांगते. माहेरी गेल्यानंतर आईसुद्धा खूप खुश असते. तिला पाहून नीलम तेव्हा काहीच बोलत नाही. कारण आईलासुद्धा सासूने सांगितलेले असते की आता मला नातू होणार आहे, त्यामुळे मी खूप जास्त खुश आहे. आता नीलम तुमच्याकडे येत आहे, तर माझ्या सुनेची व माझ्या नातवाची चांगली काळजी घ्या. आईलासुद्धा असंच वाटत असतं की नीलमला यावेळेस खरोखरच मुलगा होणार आहे. त्यामुळे तीसुद्धा खूप खुश असते आणि त्याच नजरेने ती नीलमकडे पाहत असते. आईची ती उत्सुकता पाहून नीलम तेव्हा काहीच बोलत नाही. ती थोडा वेळ आराम करते असे बोलून रूममध्ये निघून जाते. त्यानंतर तिची मोठी बहीण तिच्याजवळ येते. तिला तिच्याशी काहीतरी बोलायचं असतं असं सांगते. तेव्हा तिला नीलम सर्व काही सत्य सांगते. सर्व तिच्या बहिणीला सांगून टाकते. बहिणीला हे सर्व ऐकून खूप आश्चर्य वाटतं. आता यातून ती कसा मार्ग काढणार आहे असं ती नीलमला विचारते. पण नीलमला यामध्ये काय करावं काय नाही हे पुढचं काहीच माहीत नसतं. काय करणार आहे हे सुद्धा तिला माहीत नसतं. पण तिला आपल्या बाळाला मारायचं नाही हे मात्र तिने मनाशी पक्कं ठरवलेलं असतं. त्यावर बहीण बोलते, ठीक आहे, आपण काहीतरी नक्कीच करू शकतो. असेच काही दिवस जातात. बहीण तिच्या सासरी जाते व एके दिवशी त्यानंतर नीलमसुद्धा सासरी येते. ती कोणाशीच काहीच बोलत नाही. आपल्या रूममध्ये जाते. बॅग घेऊन पुन्हा माहेरी जाणार आहे असे सांगते. सासू तेव्हा विचारते, अगं आत्ताच तर आली आहेस ना, मग लगेच का निघून जात आहेस? तेव्हा नीलमचे पती काहीच बोलत नाहीत. ते सुद्धा तिच्यासोबत निघून जातात. ते पाहून सासूला आश्चर्य वाटते. सासू त्या दोघांना विचारते की काय झालं आहे, पण ते दोघेही काही न बोलता निघून जातात. नीलमला सुद्धा आश्चर्य वाटतं की आम्ही त्यांच्या आईला काहीच सांगत नाहीत आणि अमितसुद्धा माझ्यासोबत यायला तयार कसा झाला आहे, पण ती काहीच बोलत नाही. ते दोघेही नीलमच्या घरी पोहोचतात. चहापाणी वगैरे होतं. तेव्हा अमित नीलमला विचारतो की तू असं घर सोडण्याचा निर्णय का घेतला आहेस? त्यावर नीलम सर्व काही खरं सांगते की माझ्या गर्भात आत्ताही मुलगीच आहे. तुमच्या आई बोलली होती की जर या वेळेस मुलगी असेल तर तुमचे लग्न एकतर दुसरीकडे लावेन व मला घर सोडायला भाग पाडेल आणि माझा गर्भपात देखील करेल. पण मला यामधील असं काहीही करायचं नाही. त्यापेक्षा मी तुमच्यापासून दूर राहिलेलंच बरं. तुम्हाला दुसरे लग्न करायचे असेल तर तुम्ही करू शकता. माझी काहीच हरकत नाही. पण मी आता माझ्या मुलीला मारणार नाही. तर या बाळाला मी नक्की जन्म देईन. माझ्या तिन्ही मुलींना मी सांभाळेल. नीलमचे बोलणे ऐकून आता अमित भानावर आलेला असतो. तो सुद्धा आपल्या पत्नीची साथ देतो. तो नीलमला समजावून सांगतो की हो, आपण या मुलीला नक्कीच जन्म देऊ. मी आईला समजावून सांगतो. जर ती समजली तर ठीक आहे, पण जर तिने हट्ट केला तर मात्र आपण वेगळे राहू. पण आता आपल्या दोघांकडूनही कोणतेही पाप होणार नाही याची जबाबदारी आपल्या दोघांची आहे. अमितचे हे बोलणे ऐकून नीलमला खूप आनंद झाला. ती अमितला सांगू लागली की हो, बरोबर आहे. मुलगा होत नाही किंवा मुलगाच पाहिजे या हट्टासाठी अजून किती निष्पाप बाळाचा जीव आपण घेणार आहोत. आपण हे कुठेतरी थांबवायला हवं. कारण की आपल्या लेकीच यामध्ये कोणताही दोष नाही. त्यामुळे तिला या जगात येण्याचा पूर्ण अधिकार आहे. आता नीलम थोडी निर्धास्त झालेली असते. कारण अमितची साथ तिला मिळालेली असते. त्यामुळे आता तिला एक खंबीर पाठबळ मिळालेलं होतं. आत्मविश्वास तिला मिळालेला होता पुढच्या
काही दिवसात अमित घरी जातो. त्याला घरी पाहून आई विचारते की इतके दिवस तू तिकडेच काय करत होतास आणि सूनबाई कुठे आहे? तिला तू इथे का घेऊन आला नाहीस? तेव्हा अमित सांगतो की आई ती इथे येणार नाही, कारण तिला याही वेळेस मुलगीच होणार आहे. तिने आपल्यापासून थोडे दिवस हे सत्य लपवून ठेवलं होतं, पण आता हे सत्य मला देखील कळलं आहे आणि मला ते मान्य आहे. हे ऐकून सासूबाई खूप संताप करतात. रागारागाने नीलमला अपशब्द वापरतात. ती कशी खोटारडी आहे, तिने आपल्याला कसं फसवलं आहे असं त्या सांगत राहतात. आपण तिला आता चांगलीच अद्दल घडवू. तिला तू घटस्फोट दे. मी तुझे लग्न दुसरीकडे करून देते, असं आई अमितला सांगत असतात. पण अमित आईला थांबवतो आणि बोलतो की नाही आई, मी असं काहीही करणार नाही. आणि काय सतत मुलगा मुलगा करत आहेस? मुलगाच म्हणजे काही सर्व काही नसतं. मुलीसुद्धा खूप काही असतात आईवडिलांसाठी आणि त्या देखील करत असतात, याची जाणीव मला आता झालेली आहे. मुलगाच म्हणजे सर्वस्व नाही, तर मुलीसुद्धा आईवडिलांसाठी तितक्याच महत्त्वाच्या असतात आणि आपल्याच तर असतात त्या. म्हणूनच मी नीलमसोबत आहे आणि आमच्या बाळाला आम्ही जन्म देखील देणार आहोत. आणि तुला हे मान्य नसेल तर आम्ही वेगळे राहू, पण आता यापुढे कोणतेही पाप आम्ही करणार नाही. अमितचे हे बोलणे ऐकून आईला खूप मोठा धक्का बसतो, कारण आजवर अमित आईच्या एका शब्दाबाहेरही गेलेला नसतो. आजवर 2दा गर्भपात झालेला असतो, ते देखील आईच्या सांगण्यावरूनच. अमितने नीलमला करण्यास भाग पाडलेलं असतं, पण यावेळेस अमित आपल्या शब्दाबाहेर जात आहे हे काही आईला पचत नाही. ती त्याला थांबवण्याचा खूप प्रयत्न करते, पण अमित आज आईचे कोणतेही बोलणे ऐकून घेण्यास तयार नसतो. तो आईला सांगतो की आम्ही आता वेगळे राहणार आहोत आणि मग तो घरातून निघून जातो. काहीच दिवसात नीलमला मुलगी होते. मुलीचे छान स्वागत केले जाते. ते आता दुसरीकडं राहायला गेलेले देखील असतात. पण अजूनही सासूबाई नीलमला व तिच्या बाळाला पाहण्यासाठी आलेल्या नसतात. त्या इतक्या लवकर हार मानणाऱ्यामधल्या नसतात. पण तरीही नीलम आणि अमित काहीच बोलत नाहीत. काहीच वर्षात मुली हळूहळू मोठ्या होतात. प्रत्येकजणी स्वतःच्या पायावर खंबीरपणे स्वावलंबी उभ्या असतात. मुलींचे ते स्वावलंबीपणा पाहून अमित व नीलम भारावून जातात. पण अमित मनात बोलत असतो की खरंच नीलमने त्या दिवशी एक खंबीर निर्णय घेतला नसता तर आज हा आनंद मला पाहता आला नसता, हे सुख मला अनुभवता आले नसते. मुलींचे इतके निस्वार्थी प्रेम मला कधीच मिळाले नसते. मी देखील भरकटत गेलो असतो, मुलगा मुलगा असं बोलत. पण नीलमने योग्य वेळी योग्य निर्णय घेतला आणि खंबीरपणे ती त्या निर्णयावर ठामपणे उभी राहिली. म्हणूनच आज हा सुखाचा, आनंदाचा दिवस माझ्या आयुष्यात आला आहे. मी खरंच खूप खुश आणि भाग्यवान आहे. आजची कथा तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा.